बायोच आहे. मॅम बायोलॉजी. करेक्ट. तर बायोलॉजी मध्ये आपण काय केलं होतं लास्ट लेक्चर? तुमचं रिव्हिजन नाही झालंय म्हणजे मी एक आठवडा लेक्चर नाही घेतलं म्हणजे तुमचं रिव्हिजनच नाही झालं. असं करायचं असतं का? पण मॅम एकामध्ये खूप कमी दिवस मार्क झाले पडणार क्लास नाही तुम्हाला. क्लास नाही झाला त्यामुळे रिव्हिजन नाही झालं. क्लास नाही तर रिव्हिजन झाणार का? तुम्हाला शिकून झालंय ना, तर तुमचा क्लास मॅम का नाही वाचले झाला? तुम्ही आम्ही. रिव्हिजन का? मॅम वाचले आम्ही. हो. आता तर मला सांगा, मराठीत सांगा. मी परफेक्ट उत्तर मागत नाहीये. तुम्हाला मराठीत सांगा, तुम्ही कसं काय शिकले, तुम्ही काय तुम्हाला आठवण आहे? कुठलं चॅप्टर शिकलेलं होतं आपण? ते चॅप्टरचं नाव तरी तुमच्या लक्षात आहे का? असं केलं तर कसं चालेल? तर मी सांगू का यांना? तुम्ही काय उपयोग नाही तुम्हाला लेक्चर घेऊन. वाचत तर नाही तुम्ही काहीच. तुम्हाला एकदा शिकून झालं म्हणजे तुम्ही वाचायला पाहिजे, तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही ते प्रॅक्टिस केलेलं पाहिजे. तुम्हाला सतत लेक्चर घ्यायचं असं होणार का? सांगा मला. महेश, जागृती, राजनंदिनी, अश्विनी, राजू, नेहा, सांगा. मॅम मी मागच्या काहीच लेक्चर आठवण नाही. झालेलं. काहीच आठवण नाही तुम्हाला मागच्या लेक्चरचं? मागच्या लेक्चर नाही, मागच्या चॅप्टर कम्प्लीट झालंय तुमचं शिकून. आता न्यू चॅप्टर घेते मी शिकवायला. हे चॅप्टर हो तुम्ही मॅम जसं जसं त्यामध्ये डीएनए आरएनए करेक्ट आरएनए करेक्ट ट्रान्सलेशन. करेक्ट. आणखीन आणखीन काय होतं? मॅम गुणसूत्र. उत्परिवर्तन, मॅम उत्क्रांती. मानवाचं उत्क्रांती. हा मॅम मानवाचा जन्म कुठून कुठपर्यंत झाला आणि उत्क्रांतीचे पुरावे. हा, तर हे सगळं झालंय. मला ना तुमच्याशी खूप अपेक्षा आहे. तुम्ही असं करणार तर मला पण शिकवायला इंटरेस्ट राहणार नाही. मी पहिलेच सांगते बघा. मी त्या मुलांना अजिबात सॉरी मॅम. शिकवते नाही, त्या जे आपल्याकडून इफर्ट्स नाही घालत. आता तुम्हाला शिकवण झालंय म्हणजे तुमचं हे लेसन पाठ पाहिजे मला. आता मी दुसरं लेसन घेते. हे लेसन थोडं ट्रिकी मॅम पण आहे. तुम्हाला हे मध्ये खूप इंग्लिश वर्ड आठवण ठेवायला पाहिजे. कसं करणार तुम्ही? एवढं मोठं लेसन्स आहे तुमचं आणि तुम्ही असं करणार तर तुम्ही विसरून जाणार ना. तुमचं रिव्हिजन पाहिजे. सॉरी. झोपण्याच्या आधी तुम्ही तुमचं पुस्तक काढा, टेक्स्ट बुक एकदा वाचा काय आहे आणि झोपा. तेवढंच असतं. एकदा वाचायचं, डेली एकदा वाचलं, झोपण्याच्या आधी एकदा वाचायचं सगळं टॉपिक आणि मग झोपायचं. आता आपण दुसरं चॅप्टर चालू करणार आहोत. सगळ्यांना स्क्रीन सगळ्यांना स्क्रीन दिसते का? नाही मॅम दिसत. मॅम तुमचा आवाज पण ब्रेक येतोय. आता दिसते? नो मॅम नाही दिसत आहे. नो मॅम. आता दिसते? नाही टीचर. नो मॅम नाही दिसत आहे. दिसते मॅम.
मॅम दिसतेच आहे. आता दिसते? हो मॅम दिसते. आता दिसते ना? तर हे हो मॅम पाठ आहे. हा, या चॅप्टरचं नाव आहे जीवातील जीवन प्रक्रिया, मीन्स लाईफ इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये काय असणार आहे? आपलं जीवन आहे सगळ्यांना माहित आहे, पण हे जीवन कसं चालतोय? ते जीवन चालू ठेवायला आपल्या शरीरमध्ये काय काय प्रोसेसेस होते. आपण आपण काहीतरी खाल्लं, ते एखादा रोटी खाल्ली, ते रोटी आपल्या पोटात जाऊन कसं ते आपल्यामध्ये मॅम तुमचा एनर्जी आवाज निर्माण ब्रेक करते. येतोय. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. आता आता तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. नाही येत मॅम. आता येतोय आता? हो मॅम येतोय. हो. आता येतोय? हो मॅम हो, आता येतोय. क्लिअर येतोय? मॅम आता पण थोडासा ब्रेक होतोय आणि तुमची स्क्रीन पण नाही दिसत आहे. मला तुमचे सगळे नेटवर्क फुल आहे. मला सगळं ऐकू मॅम येतंय तुमचा आवाज तुमची. खूप ब्रेक होतोय. मी हेडफोन्स काढून बघतो. आता आता येतोय? मॅम आपण आपला व्हिडिओ बंद करू शकता. समजा क्लासेसमध्ये आवाज ब्रेक होत असेल तर एकदा व्हिडिओ, आपला जो व्हिडिओ आहे तो बंद करा आणि माईक ऑन ठेवा. आता बरोबर येतोय आवाज? आय थिंक नेटवर्क इश्यू आहे मॅमकडे. मॅम जॉईन होणार. थोडा वेळ द्या, मॅम जॉईन होणार.
हॅलो, सगळ्यांना दिसते आता स्क्रीन? माझी आवाज करेक्ट येते? मी हो मॅम. हो मॅम आता येतोय. आता बरोबर येते? सगळ्यांना दिसते स्क्रीन पण? हो मॅम दिसते. हो दिसतोय. चालू करू आपलं आजचं टॉपिक. तर हा लेक्चरचं महत्व काय असणार आहे? आपल्या शरीरात जे काय आपण खातो आणि ते खाऊन ते फूड आपल्याला एका प्रकारे कन्वर्ट होत आहे आपल्या पोटामध्ये आणि आपल्याला एनर्जी भेटते. ते तर कसं कन्वर्ट होत आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रोसेसेस असतात, आपण हे शिकणार आहोत ह्या चॅप्टर मध्ये. तर त्याचं नाव काय आहे? लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे पार्ट 1. सो हॅलो काय मॅम. काय? हो हॅलो मॅम. हो केतन सांग. हे सेमी इंग्लिशचं आहे ना? तू सेमी इंग्लिशचा आहे? हा. तुझी क्लास आता नाही आहे बाळा, मराठी मीडियमचा आहे फक्त आता. केव्हा आहे माझी क्लास? याचा पाठीमागचा क्लास तुझा आहे 8:30चा. सेमी इंग्लिश, जे कोणी सेमी इंग्लिशचे असणार त्यांचा क्लास आता नाही, ह्याचा पाठीमागचा क्लास आहे. याच्या नंतरचा का? हो याचा नंतरचा आहे. केव्हा आहे मग तो क्लास? 1 मिनिट थांब बाळा. हॅलो टीचर. हॅलो टीचर. बोलते केतन. हा. केतन, हा तुम टीचर सेमी बोला ना. इंग्लिशची क्लास 8:30 वाजता आहे. हा चालेल टीचर. जे कोई 8:30. सेमी इंग्लिश जोन कोई सेमी इंग्लिश जॉईन झाले त्यांना दुसरं क्लास आहे आता, ते दुसरं क्लास जॉईन करा तुम्ही, असेल हा तर तुमचं. हा. हा टीचर. ओके. मॅम हा मराठी मीडियमचा क्लास आहे ना? हो हो मराठी मीडियमचा क्लास आहे. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही काही पाठ केलंय, काही वाचलंय, कुठे काही पाठ केलाय, आपल्या भीतर कुठले कुठले प्रोसेसेस चालतात आपल्याला जीवन ठेवायला, आपण काय काय करतात, आपण जीवन असं ठेवायला, आपलं जीवन आहे असं जगायला आपण काय काय करतात, आपल्या शरीरमध्ये काय काय प्रोसेसेस होतात? मॅम आपण श्वासोश्वास करतो. करेक्ट, श्वासोश्वास करतो, त्यांना आपण काय म्हणतो? रेस्पिरेशन. आपल्या बॉडीत रक्त वाहतोय, रक्त इकड हार्टतून पूर्ण बॉडीत फिरतोय रक्त, त्याला आपण म्हणतोय सर्क्युलेटरी सिस्टम. आपला फूड पचतोय, आपल्या पोटात जाऊन तो कन्वर्ट होतोय एनर्जी मोल मध्ये, त्याला आपण म्हणतो डायजेशन. आपण ते फूड आपल्या पोटातून बाहेर काढतोय त्याला आपण म्हणतोय एक्सक्रीशन. हे सगळे प्रोसेस मिळून आपल्याला जीवन ठेवतात. हे सगळे प्रोसेस मध्ये काही आता आपल्यामध्ये आपल्या सेल मध्ये काय काही रोल असतात, काही प्रोसेस असतात, ते आपण थोडं डिटेल मध्ये पाहू इकडे. तुम्हाला सगळ्यांना हे पाठ माहित आहे बॉडीचं? हो मॅम माहित आहे. हो मॅम. मी हो इकडे मॅम. मोकळं ठेवलंय, तुम्ही सगळ्यांनी हात उचलून बोलायचंय. नाक पासून हे कुठल्या बॉडीचा पार्ट आहे सांगा?
नासिका. नासिका. मग कुठला बॉडी पार्ट आहे? मॅम मी सांगू का पूजा? सांगा. विजय सांग. मॅम माझं नाव पूजा आहे. ओके पूजा सांग. मॅम पहिल्यांदा नाक आहे, त्याच्यानंतर मुख, नंतर स्वरयंत्र, नंतर श्वासनलिका, त्याच्या खाली श्वासपटल आणि सगळ्यात खाली जे दिसतंय ना ते गोल गोल ते वायुकोश आहे. आणि आपल्या हाताच्या उजव्या बाजूला श्वासनलिका आणि त्याच्या खाली फुफ्फुस आहे. करेक्ट. शाबाश आरती. शाबाश पूजा. तू Thank you, ma'am. चांगलं बोललाय. असंच पाठ करत जा सगळं. तुला मग बरे मार्क पडेल मग. तर ओके मॅम. बॉडीमध्ये हे पार्ट कशाला यूज होत आहे बॉडीमध्ये? श्वासनलिका, मुख. पूजा सांग. मॅम श्वासनलिका ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामुळे आपण ऑक्सिजन घेऊ शकतो, म्हणजे श्वास घेऊ शकतो. करेक्ट. त्याच्यामध्ये आपल्या भीतर ऑक्सिजन जाते आणि त्या पातून त्या नलीतून कार्बन डायऑक्साईड हे बाहेर पडतो. आता ह्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिजन आत घ्यायला आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडायला आपण याला रेस्पिरेशन म्हणतो. मॅम श्वासोच्छ्वास. करेक्ट. मराठीमध्ये जे पूजा सांगते तेच. आपण इंग्लिश मध्ये काय सांगतोय त्याला? रेस्पिरेशन. तुम्हाला इंग्लिश शब्द सुद्धा फेमिलियर व्हायचंय मला. बघा तुम्हाला 12वी नंतर 10वी नंतर मराठी सगळं शिक्षण मराठीमध्ये नसणारच, इंग्लिश मध्येच असणार. तर तुम्हाला आतापासून तुम्ही ट्राय करा इंग्लिश शब्द शिकायला. इंग्लिश शब्द तुम्हाला जागृत ठेवायचंय, तुम्हाला जाणून ठेवायचंय. हे शब्दाला पण आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. तर तुम्हाला पुढच्या शिक्षण मध्ये खूप हेल्प होईल. तर आता सांगा. बॉडी लेवल रेस्पिरेशन एक्सचेंज कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. ते इकडे काय म्हणलंय? ते यूज होतोय कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन एक्सचेंज आत बाहेर करायला. म्हणजे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन, ऑक्सिडेशन ऑफ फूड इनसाइड ईच सेल. ऑक्सिडेशन ऑफ फूड इनसाइड ईच सेल म्हणजे काय? हे जे तुम्ही ऑक्सिजन घेतात हे तुमच्या बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये जाते. आता कसं जाते? ते ऑक्सिजन आहे ना, ते ब्लड मध्ये मिक्स होतो. हिमोग्लोबिन आहे, ते हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन असतात. ते ऑक्सिजन हिमोग्लोबिन घेऊन सगळ्या सेल्सला पोचवतो. समजलं? म्हणजे ग्लुकोज, फूड सगळं हे आहे ना, जे ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे सगळं रक्तात मिक्स होतोय आणि रक्तातून सगळं सेल्स पर्यंत पोहोचतो. The human respiratory system carries out gas exchange at the body level. म्हणजे बॉडी लेवल मध्ये काय होतोय? गॅस एक्सचेंज. सेल्स लेवल मध्ये पण हे होतोय. तुमच्यासाठी मी मराठीमध्ये लिहिले आहे, ते वाचून घ्या एकदा सगळं. ओके मॅम. तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट पण घेऊ शकता तुम्ही. झालं? मॅम ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते का? हो. ऑक्सिडीकरण म्हणजे ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स होतो आणि ते ऑक्सिजन सेल पर्यंत पोहोचतो. म्हणजेच मॅम ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होते ना त्याची? विक्रिया म्हणजे काय? म्हणजेच मॅम त्याची क्रिया होते ना त्या ऑक्सिजन बरोबर? हो. मॅम झालं वाचून. Cellular respiration, aerobic respiration and anaerobic respiration. Oxygen is used म्हणजे प्राणवायूचा वापर होतोय. ग्लुकोज इज फुल्ली ऑक्सिडाइज्ड.
ग्लुकोज पूर्ण करण होतोय. ऑक्सिडाइजकरण म्हणजे ते रिॲक्शन ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं. occurs in 3 steps: glycolysis, Krebs cycle, electron transport chain. आणि हे जो आता ग्लुकोजचा जे ऑक्सिडायझेशन होतोय हे 3 स्टेप मध्ये होतोय. पहिला आहे ग्लायकोलायसिस, त्याला आपण म्हणतो. दुसरा आहे क्रेब्स सायकल म्हणजे क्रेब्स चक्र. तिसरा आहे इलेक्ट्रॉन वाहन साखळी, म्हणजे इलेक्ट्रॉन आहे ते कसं एकातून दुसऱ्या पर्यंत पोहोचतो. हे आता आपण आता एरोबिक बघणार आहे. एनारोबिक फक्त वाचून घ्या. झालं तुमचं? हो मॅम. हो मॅम. आता इकडे तुमच्या स्क्रीन मध्ये फक्त इंग्लिश मध्ये लिहिलंय मी. म्हणजे हे याच्यात तुम्ही मराठीमध्ये लिहू शकतात, पण ते मराठीमध्ये पण इंग्लिश शब्दच लिहायचे, त्याचं ट्रान्सलेशन नाही आहे मराठीमध्ये. तर कुठे होतोय ग्लायकोलायसिस? सबसे पहिल्यांदा ऑकर्स इन सायटोप्लाझम ऑफ द सेल. सेल असतो आपल्याकडे, सेलमध्ये न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसचे बाहेरचा पार्ट होतोय सायटोप्लाझम. ते सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस होतोय. तर आता एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल 2 पायरुविक ऍसिड प्लस 2 ATP प्लस 2 NADPH2 प्लस वॉटर हे बनवतोय. हे रिॲक्शन तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे हे रिॲक्शन. तर मॅम 2 नंबरची का? हो, 2 नंबरची हे रिॲक्शन तुम्हाला पाठवायला पाहिजे. एक ग्लुकोज मधून ऑक्सिजन सोबत एक ग्लुकोज मॉलिक्यूल काय बनवतो? पायरुविक ऍसिड. एटीपी म्हणजे काय? म्हणजे एटीपी म्हणजे एनर्जी, ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, त्याचं फुल फॉर्म असं आहे. 2 NADPH2 प्लस वॉटर. पायरिक ऍसिड म्हणजे काय? पायरुविक ऍसिड एक प्रकारचं ऍसिड आहे, ते बाय प्रोडक्ट असतात. हे सगळं आपल्या भीतर आहे ना ते बनतो. त्याचा अर्थ सांगायला हे नाहीये, तो काय काम करतो हे आपण सांगू शकतो, पण त्याचा अर्थ काय हे नाही सांगू. आता ग्लुकोजचा अर्थ काय आपल्याला हे नाही माहित, पण ग्लुकोज काय करतो हे माहित. ग्लुकोज आम्हाला एनर्जी देतो. म्हणून तुम्ही थकलो दमलो की काय पितात तुम्ही? ग्लुकोन-डी. तर पायरुविक ऍसिड इज कन्वर्टेड टू acetyl coenzyme releasing NADH2 and carbon dioxide. फर्दर पहिला रिॲक्शन हे होतो. फर्दर पायरुविक ऍसिड कन्वर्ट होतोय acetyl coenzyme A मध्ये आणि रिलीज करतो NADH2 प्लस ऑक्सिजन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ऍज EMP पाथवे. EMP पाथवेचा फुल फॉर्म दिलाय, एम्बेडेड मेयर ऑफ पार्नस पाथवे. ग्लायकोलायसिसला हे पण म्हणतात. एक्झाम मध्ये कन्फ्युज करायला तुम्हाला हे पण येऊ शकतात, राईट? EMP पाथवे. तर EMP पाथवे आणि ग्लायकोलायसिस एकच आहे, हे तुम्हाला लक्षात असावा पाहिजे. नेक्स्ट क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल पण म्हणतात. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल का म्हणतात? जे पहिलं ते स्टेबल कंपाऊंड असतात. स्टेबल कंपाऊंड आहे ना क्रेब्स सायकल मध्ये, जे स्थिर आहे तो ट्रायकार्बॉक्सिक असतात. तो ऍसिड आहे ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणून त्याला ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सुद्धा म्हणतात. तर इकडे काय होतोय? पाठी ऍसिटाइल कोएन्झाइम होतोय. तुमच्या लक्षात आहे हे ग्लुकोज मुळे पायरुविक ऍसिड बनतोय. पायरुविक ऍसिड कन्वर्ट होतोय ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. तर हे ऍसिटाइल कोएन्झाइम ए फर्दर काय होतोय त्याचं? ऍसिटाइल कोएन्झाइम ए एंटर करतो मायटोकॉन्ड्रिया मध्ये. हे सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन करतोय, कम्प्लिटली ऑक्सिडायझेस द ऍसिटाइल पार्ट. म्हणजे त्यांनी सांगितलंय ते ऍसिटाइल पार्ट आहे ना,
ऍसिटाइल पार्ट ते कम्प्लिटली ऑक्सिडाइज करतोय आणि काय प्रोडक्ट फॉर्म करते, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH2 आणि FADH2. आता समजलं तुम्हाला बॉडीतून कार्बन डायऑक्साइड का निघतो? हो मॅम. हो मॅम. आणि हे डिस्कवर कोणी केलं होतं? सर हॅन्स क्रेब्सनी. त्याला नोबेल प्राइज भेटलं 1953. तो म्हणून हे सायकलचं नाव त्याच्यावर ठेवलंय, क्रेब्स सायकल. आणि ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड का, म्हणजे जे फर्स्ट कंपाऊंड आहे तो ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, म्हणून त्याचं नाव ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड ठेवलं. कळलं? हो मॅम. हो मॅम, कळलं. एवढं छोटूसा कळलं? मोठ्याने सांगा. हो मॅम. कळलंय मॅम, समजलंय. समजलंय ना? हो मॅम. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता पाठीमागे काय काय बनलं होतं प्रोडक्ट बघा. कार्बन डायऑक्साइड बनलं होतं, पाणी बनलं होतं, H2O म्हणजे पाणी, NaDH2 आणि FADH2 हे बनलं होतं. आणि हे फर्दर जाऊन काय होतंय, NaDH2 आणि FADH2 फॉर्मड इन अर्लियर स्टेप्स, म्हणजे ते पाठीमागे बनलं होतं. इकडे इलेक्ट्रॉन रिलीज करतात, म्हणजे एक NaDH2 ला कन्वर्ट करतो बॉडी ATP बनवायला, 3 ATP, आणि FADH2 ला कन्वर्ट करून बॉडी 2 ATP बनवतात. आणि ATP हा का देतो बॉडीला? एनर्जी देतो. आणि वॉटर मॉलिक्युल्स बनतातच. दिस रिॲक्शन इज ओनली इनसाइड मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया कुठे आहे माहित आहे तुम्हाला? मायटोकॉन्ड्रिया काय असतो? मॅम काय? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय असतो? मॅडम तंतुनिका. मॅम तंतुकणिका. हा, तू काय करतोय? कणिका. तो कुठे असतो ते मला सांगा. ते कुठे असतो मायटोकॉन्ड्रिया? सेलमध्ये. सेलचा कुठल्या पार्ट मध्ये? न्यूक्लियस मध्ये असतो का काय, कुठे असतो? न्यूक्लियस मध्ये असतो, आतमध्ये असतो न्यूक्लियसचा, की बाहेर असतो न्यूक्लियसचा? मध्ये असतो. आतमध्ये. आतमध्ये? कोण कोण सांगतोय आतमध्ये? मॅम बाहेर असतो. आतमध्ये असतो. कोण कोण सांगतो आतमध्ये? कोण कोण सांगतोय आतमध्ये असतो? हे तुमचं होमवर्क आहे आजचं. ओके, राजू सांगतोय आतमध्ये. आतमध्ये नसतो मायटोकॉन्ड्रिया. न्यूक्लियसचा आतमध्ये नसतो. मायटोकॉन्ड्रिया एक सेल ऑर्गेनिल्स आहे, म्हणजे सेल्सचे आतमध्ये असलेले छोटे छोटे मशिनरी असतात ते लोक. त्यामुळे सेल्स जगतो आणि फंक्शन करतो. हे जे आहे ना मायटोकॉन्ड्रिया, ते सायटोप्लाझम मध्ये असतो. त्याला पॉवर हाऊस सुद्धा म्हणतो. त्याला पॉवर हाऊस का म्हणतो आपण? म्हणजे त्याच्यामध्ये केवढं ATP जनरेट झालंय बघा. 5 मॉलिक्यूल ऑफ ATP जनरेट झालंय आणि त्याच्यामध्ये शक्ती येते. हो राजू सांग. राजू सनाप, तू हात उठवलंय. काय आहे? मी ऋतुजा सानपे. तू इकडे ना, तुमचं नाव राजू सनाप असं येतोय मला. मॅम मी सांगू का पूजा? हो सांग. म्हणजे मॅम तंतुकणिकांना पॉवर हाऊस का म्हणतात हे सांगू ना? हो. कारण ते आपल्या शरीरासाठी वीज तयार करण्याचा कारखाना आहे असे आपण म्हणू शकतो. वीज म्हणजेच ATP बनवणे, म्हणजेच एनर्जी तयार करण्याचा म्हणजे एनर्जी तयार करते, म्हणून त्याला पॉवर हाऊस म्हणतात. आणि ती ऊर्जा म्हणजे ती एनर्जी सगळ्या शरीराला पुरवतात. म्हणजे की मेंदूला, स्नायूला, हृदयाला असं सगळीकडे पोहोचवतात, म्हणून त्याला पॉवर हाऊस म्हणतात. करेक्ट. हा एनर्जी कसं बनतो? हे आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे समजण्यासाठी तुम्हाला वाचायला पाहिजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कसं बनतो, त्या एनर्जी आणि कसं ट्रान्सपोर्ट होतोय
आपण त्याला का म्हणतोय पॉवर हाऊस? हो सनाप सांग. सनाप येस. हा सांग जरा काय सांगायचं, तू हात उचललाय ना. ते तंतुनिका बाहेर राहतं ना, न्यूक्लियसचा बाहेर राहतो. करेक्ट. काय डाऊट आहे? आणखीन काही डाऊट आहे तुला? नाही आता तुमचं मॅम मी आजचं आजपासून हो सांगा मी आज आजपासून काय? आजपासून जॉईन केलाय, त्यामुळे एवढं माहित नाही मला ओके. क्लास. तर तुमचा आजचा होमवर्क आहे. मॅम एक मिनिट मला बोलू द्या. तुमचा आजचा होमवर्क आहे, तुम्ही जाऊन सगळं सेल्सचा बद्दल, सेल्स ऑर्गेनिल्स, सायटोप्लाझम मध्ये काय असतो, न्यूक्लियस मध्ये काय असतो, हे तुम्हाला लक्षात पाहिजे मला. हे नेक्स्ट लेक्चर तुम्ही हे पाठ करून नाही आला तर मी तुम्हाला काहीच शिकवणार नाही. हे तुमचं होमवर्क आहे. म्हणजे मॅम आपल्या शरीरात सर्व पेशींबद्दल माहिती मिळवायची आहे का? सेल्स मध्ये सायटोप्लाझम असतो आणि न्यूक्लियस असतो. सायटोप्लाझम मध्ये काय असतो आणि न्यूक्लियस मध्ये कुठलं ऑर्गेनिल्स असतो, सायटोप्लाझम मध्ये कुठलं ऑर्गेनिल्स असतो, हे मला पाठ पाहिजे तुमच्याकडून. हो ओके मॅम. सांग. सानप हात रेस केलाय तू. हो कोण झालंय ओके. मॅम ते? हो ओके. हो. ओके. तर तुम्हाला हे पाठ असले की तुम्हाला हे समजणार. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आणखीन समजण्यासाठी काही अॅनिमेशन दाखवते, तर तुम्हाला अजूनच कळणार काय होतंय, कुठे होतंय, कसं होतंय म्हणून. आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला समजलं हे? हो मॅम समजलंय. आपण दोन चीज बघितलं आहे. पहिला चीज आहे की आपल्या बॉडीमध्ये कुठली प्रकारची प्रक्रिया होते. दुसरी आहे आपल्या आपण ते रेस्पिरेशन, हे रेस्पिरेशन कसं होतं आपल्या बॉडीमध्ये, आणि सेल्स मध्ये कुठल्या प्रकारचे प्रोसेस होत आहे, म्हणजे ऑक्सिजन आत जातोय सेल्सचा आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतोय. हे कसं पडतोय हे आपण बघितलंय. तर एकदा आपण रिवाइज करू. रेस्पिरेशन मध्ये काय होतं, ऑक्सिजन आत जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर येतो. बॉडी लेवल मध्ये म्हणजे बॉडीच्या मशिनरी लेवल मध्ये नाकातून ऑक्सिजन आत जातोय, आपल्या फेफड्यातून पोचतो आणि तिकडून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतोय. हे मशिनरी लेवल आहे. आता सेल्स लेवल मध्ये काय होतोय, सेल्स लेवल मध्ये रेस्पिरेशन कसं होतोय, हे याच्यामध्ये दोन मेथड आहे, एरोबिक आणि एनारोबिक. एरोबिक म्हणजे ऑक्सिजनचा प्रेझेन्स मध्ये, एनारोबिक म्हणजे ऑक्सिजनच्या ऍबसेंट मध्ये. आता हे ग्लायकोलायसिस म्हणतात आपण ह्याला. तर ग्लायकोलायसिस ग्लुकोज कन्वर्ट होऊन एनर्जी कसं बनतोय हे आपण इकडे बघतो. सेल्स मध्ये ग्लुकोज पोहोचून एनर्जी कसं बनतोय हे बघतोय आपण. तर पहिला आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस कुठे होतो? सायटोप्लाझम ऑफ द सेल. सायटोप्लाझम ऑफ द सेल म्हणजे न्यूक्लियसचा बाहेरचा ते जेली सारखा पार्ट असतो, त्याच्यामध्ये त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. त्याच्यामध्ये होतो. तिकडे एक ग्लुकोज मॉलिक्यूल 2 पायरुव्हिक ऍसिड मॉलिक्यूल बनवतो, 2 एटीपी बनवतो आणि 2 NADPH2 बनवतो वॉटर सोबत. हे पायरुव्हिक ऍसिड कन्वर्ट होतोय, जे 2 पायरुव्हिक ऍसिड बनवले ते पायरुव्हिक ऍसिड कन्वर्ट होतंय ऍसिटिल कोएन्झाइम A आणि रिलीज करतो NADPH2 आणि कार्बन डायऑक्साइड. हे ग्लायकोलायसिसला आपण EMP पाथवे सुद्धा म्हणतो, एम्बेड मेयरहॉफ पार्नस पाथवे. हे कळलं तुम्हाला ग्लायकोलायसिस? हो मॅम कळलं. हो मॅम कळलंय.
मग नेक्स्ट स्टेप जे ऍसिटिल कोएन्झाइम ग्लायकोलायसिस मध्ये बनलं होतं तो फर्दर कुठला प्रक्रिया होऊन ते फर्दर कुठला प्रोडक्ट बनवतो हे आपण बघतोय क्रेब्स सायकल मध्ये. क्रेब्स सायकल आपण क्रेब्स सायकल का म्हणतो? सर हॅन्स क्रेब्स यांनी त्याचा शोध केला होता आणि त्याला नोबेल प्राइज भेटलं होतं याच्यासाठी 1953 मध्ये. म्हणून आपण या सायकलचं नाव क्रेब्स सायकल ठेवलंय त्यांनी. ह्या सायकलला आपण ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतो. ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे हे फर्स्ट जे प्रोडक्ट होतोय सायकलचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट होतोय स्थिर प्रोडक्ट जे बनतोय वो ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड आहे म्हणून त्याचं नाव ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सुद्धा आहे. आता जे ऍसिटल कोएन्झाइम ए वरती बनलं होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो. हे मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन तो तिकडे एक सायक्लिक रिॲक्शन तयार करतो ऑक्सिजन सोबत आणि काय काय बनवतो? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2 आणि FADH2 हे बनवतो. ह्याच्या पुढे आता कार्बन डायऑक्साईड वॉटर तर बनलं. वॉटर बॉडीतून बाहेर पडतोय स्वेट मुळे, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो बॉडीतून रेस्पिरेशन मुळे. आता हे जे NaDH2 आणि FADH2 उरलेले असतात हे NaDH2 FADH2 मायटोकॉन्ड्रियामध्ये काय फर्दर प्रोसेस करतात त्या प्रोसेसला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन एक शिफ्ट होऊन ATP तयार करतात. NaDH2 किती ATP तयार करतो मॉलिक्यूल? 3 ATP मॉलिक्यूल. हे आठवण ठेवायचं महत्वाचं आहे. एक NaDH2 मॉलिक्यूल 3 ATP मॉलिक्यूल तयार करतो आणि एक FADH2 मॉलिक्यूल 2 ATP मॉलिक्यूल तयार करतो. वॉटर तर बनतोच. वॉटर पण एक्सक्रिशन मुळे जातोय, स्वेट मुळे बाहेर पडतो आपल्या बॉडीतून. हे रिॲक्शन कुठे होतोय? मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये. समजलं? म्हणून आपण मायटोकॉन्ड्रियाला म्हणतो तो पॉवर हाऊस ऑफ द सेल आहे. म्हणजे त्याच्याकडे खूप ATP तयार होतो आणि ते बॉडीला ताकद देतो. मग हे ATP पूर्ण बॉडीत जाऊन ताकद देते सगळ्या पेशीला म्हणजे लंग्सला, किडनीला. अश्विनी तुझं माईक बंद कर बाळा. तर असं हे प्रकार आहे. हे समजलंय तुम्हाला आजचं टॉपिक? हो मॅम समजलंय. तर तुमचं Yes, ma'am, होमवर्क आहे. समजलंय. तुम्हाला आता मी 2 होमवर्क देणार आहे. पहिला तर तुम्हाला क्लासचा आधीच सांगितलंय मी ते पहिल्याचा पार्ट करायला तयार करायचा. मी केव्हा पण क्लासमध्ये त्याचे क्वेश्चन विचारणार, यायला पाहिजे तुम्हाला. मॅम दुसरं दोन्ही प्रश्न डबल सांगाल का? नाही, दुसरं होमवर्क तुम्हाला आता मी दुसरं होमवर्क काय दिलं होतं? सेल्स मध्ये किती ऑर्गेनल्स आहे सायटोप्लाझम मध्ये आणि न्यूक्लियस मध्ये काय असतो आणि सेल्सचा सायटोप्लाझम मध्ये काय असतो हे तुमचं दुसरं होमवर्क आहे. आता तिसरं काय आहे जे आज आपण शिकलेलो आहे ते तुम्ही आता क्लास झाले की एकदा रीड करायचं. जास्त रीड करण्याचं गरज नाही. एकदा खूप कॉन्सन्ट्रेट करून ते पुस्तक उघडायचं आणि रीड करायचं आणि झोपण्याच्या आधी परत एकदा रीड करायचं. तुम्हाला पाठ होऊन जाईल. ते समजलं सगळ्यांना? हो मॅम. सगळे लोक करेल. रागिनी करशील तू? विसरणार नाही ना? नाही टीचर. सगळेजण म्हणजे सगळ्यांचा होकार पाहिजे. हो मॅम करू, विसरणार नाही. करणार सगळे? हो मॅम. हो मॅम. हो टीचर. ओके. तर आता मी क्लास इकडे थांबवते. तुम्ही नेक्स्ट क्लास आपला नेक्स्ट सॅटर्डेला होतोय. नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत मला हे पाठ पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये एक ॲनिमेशन दाखवणार. तो ॲनिमेशन बघताना तुम्हाला खूप अजून कळणार हे कसं होतोय प्रोसेस. चल आपल्याला सगळं होमवर्क माहित आहे. अश्विनी सांग मला होमवर्क काय आहे? माईक ऑन करून सांग होमवर्क काय आहे?
मॅम पहिला प्रश्न एकदा सांगाल का? पहिला प्रश्न सायटोप्लाझमचा सेंड करता का प्लीज? मेसेज मध्ये लिहू का? हो मॅम लिहा. मॅम ग्रुप मध्ये लिहून द्या ना प्लीज. कुठला ग्रुप आहे मला माहित नाही तुम्ही कुठल्या ग्रुप मध्ये आहे. मी मेसेज बॉक्स हा मध्ये मॅम. लिहिते. हा मॅम. तुम्ही बघा मेसेज बॉक्स मध्ये लिहिते. आता सगळ्यांना होमवर्क समजलं? मी चॅट बॉक्स मध्ये लिहिलं आहे होमवर्क. येस मॅम. ओके. तर आता काय करणार आहे तुम्ही? झोपणार, इकडे तिकडे फिरणार, काय करणार सांगा? नो मॅम आता आम्ही हा चॅप्टर एकदा रीड करणार. शाबाश. एकदा रीड करा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पर्यंत. हो मॅम. ओके मॅम. चला मग आता भेटू आपण नेक्स्ट संडेला. ओके मॅम. थँक्यू. चला थँक्यू. बाय. थँक्यू मॅम. थैंक यू मैम। मैम हमारी सेकंड क्लास नहीं है क्या? सेकंड क्लास नहीं है आप लोगों का। आप सेमी इंग्लिश से हो जागृति पाटिल? ओके तो सेकंड क्लास है ना, सेमी इंग्लिश की क्लास है। उनका पोर्शन अलग चल रहा है, आपका पोर्शन अलग चल रहा है। तो आपकी क्लास आज अभी खत्म हो रही है, अभी सेमी इंग्लिश की क्लास है। ओके मैम। आप लोगों को कोई और क्लास नहीं है तो आपको रिवीजन करने का मन है तो आप वो क्लास ज्वाइन कर सकते हो। एक बार मैडम से परमिशन ले लेना बट। ओके मॅम. ठीक है, चलो बाय। बाय मॅम. बाय मॅम. थँक्यू.